धनंजय देशमुख यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे मस्साजोगला गेले होते। यावेळेला मनोज जरांगे यांनी वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई न झाल्यानं संताप व्यक्त केला। जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती आरोप करत सरकारला जाब विचारलाय। तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करून, आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंड्याची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल। कारण आपल्याला संयम लई, आणि एकदा जर डोकं खराब झालं तर आम्ही सुद्धा मराठी, तुम्हाला जर राज्याच विद्रोह करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविलं असेल तर मराठ्यांचा आमचा नावेला आहे। फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं याच्यासाठी गरजेचं होतं। इथून पाठीमागच ही जी साखळी होती ना, ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे। या धनंजय मुंडे यांनी केलेलं काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली तिने राज्यात, त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घातला। संतोष